नमस्कार मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला गोल गळ्यावर साध्या आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊजच्या कपड्यापासून इतकी सुंदर डिझाइन तयार करून दाखवणार आहे। तर हा काठपदर साडीतला ब्लाऊज आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, तुम्ही अशी डिझाइन शिवाल तर येणारे जाणारे सुद्धा टकामका बघतील। बघा, हा कालच्या व्हिडिओ मधलाच हा मागचा पार्ट आहे। तर या मागच्या पार्टची तुम्हाला कटिंग कशी करायची आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलेलं आहे। फक्त इथं आज मी गळा रुंदी आणि गळ्याची उंची घेऊन दाखवणार आहे। तर गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे, गळ्याची उंची 10 इंच होती। तर इथं थोडासा गळा वाढवून ठेवायचा आहे। बघा, थोडासा गळा खाली पसरमध्ये घ्यायचा आहे, म्हणून इथं मी थोडं गळ्याची उंची वाढवून घेणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये गळ्याची उंची ही 10 इंच ठेवलेली होती, तर इथं गळ्याची उंची खालच्या साईडला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने गळा मी इथं वाढवून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने गळा वाढवून घ्यायची ही एक सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला जर गळा वाढवून ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला खालच्या साईडने ही चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आणि पुन्हा त्यातून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित आणि एकदम बरोबर येईल। तर खालच्या साईडला मी थोडंसं बघा गळा 2.5 इंचाच्या बाहेरून घेतलेला आहे, कारण की गळा तिथं थोडासा पसरट करायचा होता, म्हणून मी थोडंसं किंचित बाहेरून गळा आखून घेतलेला आहे। तर या गळ्याला आता कट करून घ्यायचा आहे। ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, इथं गळ्याची कटिंग आपल्या झालेली आहे। तर अगोदर आपल्याला गळा कट करत असताना अस्तरवर गळा कट करायचा आहे आणि पुन्हा मेन फॅब्रिकवर अस्तर जशास तसं ठेवायचं आहे आणि ब्लाऊजच्या कपड्यावरही गळा जशास तसा कट करून घ्यायचा आहे। बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गोल गळ्यावर डिझाइन कशी शिवायची आहे ते कटिंग आणि स्टिचिंग करून इथं दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका। तुम्ही जर व्हिडिओ अर्ध्यात बघितला तर तुम्हाला डिझाइन कशी झाली ते काही समजणार नाही। व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला डिझाइन कशी झाली, त्याची कटिंग आणि स्टिचिंग कसे केले हेही लक्षात येणार आहे। बघा, गळा साधा आणि सिंपल गोल आहे, पण त्यावर इतकी सुंदर डिझाइन तयार होणार आहे। यासाठी व्हिडिओ स्किप करू नका। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी डिझाइन कशी झाली तेही सांगायला विसरू नका। तर आता इथं काय करायचं आहे, मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ते अस्तर ठेवायचं आहे। खालचा कपडा वर सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपल्याला गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। बघा, इथं गळा शिवायचा आहे म्हणल्यावर आपल्याला अर्धा इंच अंतर असं जास्त घ्यायचं नाही, एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। तुम्ही जर अशा लहान लहान गोष्टीकडे जर लक्ष देऊन अशी डिझाइन तयार केला तर तुमची डिझाइन कुठेही चुकणार नाही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी बार बार सांगत असते की व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुमच्या ब्लाऊजला ही फिनिशिंग खूप छान येईल। तर इथं आपल्या गळ्याच्या कडेने शिवून झालेला आहे। तर आता आतल्या बाजूचा गळ्याचा कपडा उरलेला तोही बरोबर कट करून घ्यायचा आहे। बघा, तर मधल्या साईडने थोडासा कपडा उरलेला आहे, तो कपडा कट करून टाकायचा आहे। तर गळ्याला फिनिशिंग यायची असेल तर आपल्याला गळा एकदम व्यवस्थित शिवायचा आहे। आतल्या बाजूचा कपडा कट करायचा आहे आणि याच गळ्याला आता आतल्या बाजूने बघा तिथं थोडंसं कट देऊन घ्यायचं आहे पूर्ण गळ्याच्या कडेने। आता मी कमरेला कमरपट्टी लावणार नाही, तर खालच्या साईडला एकदम सरळमध्ये शिवून घेणार आहे। तर बघा, इथं या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने लगेच वरी गळा शिवून झाल्याच्या नंतर खालच्या साईडने शिवून घ्यायचं आहे। तर खाली शिवायचं असल्यावर आपल्याला अर्धा इंच अंतर हे शिवणामध्ये जाऊ द्यायचं आहे। तर खालच्या साईडने मी एकदम सरळमध्ये शिवून घेतलेला आहे। तर इथंपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं आता हा कपडा व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे। गळ्याच्या कडेने कट देऊन झाल्याच्या नंतर बघा, कपडा पलटी करून घेतल्यावर बघा गळा कसा शिवायचा आहे तिथंही आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। तर इथं गळ्याच्या कडेने कट देऊन झालेले आहेत। कट देत असताना सरळमध्ये कट द्यायचा नाही, तर जरा क्रॉसमध्ये कट देऊन घ्यायचा आहे। तर हा कपडा पलटी करून झाल्याच्या नंतर आता इथं गळ्याच्या कडेने आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे। तर दाब टीप देत असताना गळ्याच्या एकदम कडेने दाब टीप द्यायची आहे। तर गळ्याच्या कडेने अंतर सोडून दाब टीप द्यायचं नाही। अंतर सोडून जर तुम्ही दाब टीप दिला तर तुमच्या गळ्याला फिनिशिंग ही छान येणार नाही आणि तुमचा गळाही व्यवस्थित दिसणार नाही। तर बघा, इथं पूर्ण गळ्याच्या कडेने इथं मी बरोबर शिवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गळा शिवत असताना या पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे। गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्या नंतर आता साईडने अस्तर जोडायचं आहे। तर अस्तर जोडत असताना अस्तर ही व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। तर बघा, आता हा कपडा उलट बाजूने ठेवायचा आहे।
तर आता इथून वरून आपल्याला सुरुवात करायची आहे। तर साईडने अस्तर जोडत असताना थोडासा कपडा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आणि अस्तर शिवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडलाही एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे, कारण की कमरेला कमरपट्टी लावलेली नाही। साईडने अस्तर जोडून झालेला आहे। तर इथं कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत। तर कमरेचे टक्स शिवत असताना दोन्हीही कमरेचे टक्स एक समान अंतरावर शिवून घ्यायचे आहेत। तर बघा इथं दोन्हीही टक्स शिवून झालेले आहेत आणि आपला पूर्णपणे गोलगळा इथं शिवून झालेला आहे। तर या गोलगळ्यावर आपल्याला डिझाईन करायची आहे। ब्लाऊजच्या कपड्यापासून इथं डिझाईन करायचे आहे। तर इथं आडव्यामध्ये बघा 2.5 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे। तर लांबीला भरपूर कपडा घ्यायचा आहे। तर छोटे छोटे तुकडे उरलेले इथं कट करून मी जोडून घेतलेले आहे। तर याला काय करायचं आहे, उलट बाजूनी शिवून घ्यायचं आहे। तर शिवत असताना एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे। तर इथून तिथून सरळमध्ये मी शिवून घेतलेला आहे आणि पुन्हा या कपड्याला पलटी करून घ्यायचं आहे। इथं पूर्णपणे शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, या कपड्याला आता पलटी करून घ्यायचा आहे। तर कपडा सवाशी करायचा आहे बघा। तर या मोळ्याच्या साह्याने किंवा आपल्याला सुई दोऱ्याच्या साह्याने या कपड्याला पलटी करून घ्यायचा आहे। तर हा कपडा सवाशी झाल्याच्या नंतर आता एका साईडला आणि इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे कपडा फुगीर झालेला तिथं जरा थोडासा चपटा दिसणार आहे। पुन्हा प्लेट टाकताना आपल्याला व्यवस्थित प्लेट टाकता येतील यासाठी एका साईडने इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे। या पट्टीपासूनच आपल्याला ब्लाऊजवर डिझाईन करायचे आहे। तर बघा इथं काय करायचं आहे, 1-1 इंच अंतर सोडून आपल्याला 1-1 थोडं प्लेट टाकायचं आहे बघा। 1-1 प्लेट इथं शिवून घ्यायचं आहे। तर एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे। तर भरमधात आपल्याला शिलाई येऊ द्यायची नाही, एकदम कपड्याच्या कडेकडेनं शिवून घ्यायचं आहे। तर 1-1 इंच अंतर इतकं सोडायचं आहे आणि तिथं प्लेट टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण ही जी पट्टी आहे एवढ्या पट्टीवर आपल्याला या पद्धतीने प्लेट शिवून घ्यायचे आहेत। एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे बघा। तर इथं पूर्णपणे आपली पट्टी प्लेट टाकून झालेली आहे। आता या प्लेट टाकलेल्या पट्टीला काय करायचं आहे, गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। तर गळ्याच्या कडेने शिवत असताना बघा कशा पद्धतीने शिवायचं आहे। तर गळ्याच्या कडेने थोडंसं किंचित अंतर सोडायचं आहे आणि इथं ही पट्टी ठेवून एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे पट्टीवरही बघा। इथं गळ्याच्या कडेने शिवत असताना जिथून आपण टीप टाकलेली होती अगोदर प्लेट टाकताना तिथंच टीप येऊ द्यायची आहे। तर पूर्ण गळ्याच्या कडेने गोल राऊंड मध्ये आपल्याला ही पट्टी ठेवून इथं शिवून घ्यायचं आहे। तर इथं आपल्या गळ्यावर एक नवीन डिझाईन तयार होणार आहे। तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथं गळ्याच्या कडेने शिवून झाल्यावर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे बघा, याच पट्टीला अनेक वेळेस साईडने आता बरोबर शिवून घ्यायचं आहे। तर इकडे शिवत असताना एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे। तर बघा ही एक नवीन डिझाईन इथं तयार होणार आहे। तर तुमच्याकडे जर साडीतला कपडा असेल तर तुम्ही साडीतल्या कपड्यापासून अशी जर डिझाईन केला तर ती डिझाईन इतकी सुंदर दिसणार आहे की हा ब्लाऊजचा कपडा वेगळा आणि साडीतला कपडा वेगळा असं बघा डबल कलर मध्ये ही डिझाईन इथं तयार होणार आहे। तर माझ्याकडे साडीतला कपडा नव्हता तर मी ब्लाऊजच्या कपड्यापासूनच ही डिझाईन इथं तयार केलेली आहे। तर याला आता लेस लावल्यानंतर आणि थोडी डिझाईन छान दिसणार आहे। तर बघा किती छान डिझाईन इथं तयार झालेली आहे। रफ आणि टप ही डिझाईन आहे। तर या डिझाईनला काहीच होणार नाही। तर बघा गळ्याच्या एकदम कडेने इथं गोल्डन कलरची लेस इथं शिवून घ्यायची आहे। तर लेस शिवत असताना गळ्याच्या कडेकडेनेच लेस शिवून घ्यायची आहे। गोल गळा म्हणल्यावर इथं भरपूर डिझाईन येतात। तर कसलीही डिझाईन केलं तर गोल गळ्यावर एकदम सुंदरच डिझाईन तयार होते, कारण की गोल गळा हा प्रत्येकाच्याच आवडीचा गोल गळा असतो। गोल गळ्यावर कुठलीही डिझाईन केलं तर ती डिझाईन ही खूप छान होत असते आणि अंगात ब्लाऊज घातल्यानंतर ती डिझाईन एकदम उठून दिसते। तर बघा इथं कडेनं लेस लावून झालेली आहे। तर आता इथं आणि एक लेस घ्यायचा आहे आणि या डिझाईनच्या कडेकडेने ही लेस इथं शिवून घ्यायची आहे। तर अगोदर आपण एक बाहेरून टीप टाकलेली आहे, त्या टीपवर ही लेस इथं ठेवायची आहे आणि लेसला शिवून घ्यायचं आहे। तर बघा पूर्ण गोल गळ्याच्या कडेने त्याच पद्धतीने लेसला शिवून घ्यायचं आहे। लेस या डिझाईनवर येऊ द्यायची नाही, तर या डिझाईनच्या कडेकडेनेच लेस लावून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं गोल गळ्यावर डिझाईन तयार झालेली आहे। तर बघा किती छान गळ्याची डिझाईन दिसत आहे। बघा तुम्ही ही घरच्या घरी अशी डिझाईन शिवून तयार करू शकता। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं गोल गळ्यावर डिझाईन कशी करायची आहे ते कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेलं आहे। तर या लेस वरती मी डबल टिप टाकलेली आहे, कारण की ही लेस पानाची आहे। एक साइडने जर टिप टाकलं तर अंगात ब्लाऊज घातल्यानंतर ते खालच्या साइडचे पानं उचलतात, त्यासाठी इथं मी डबल टिप टाकलेली आहे।
मैत्रिणींनो, गोल गळ्यावर डिझाईन करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या गळ्याची डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा.